नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण चमचमीत अशी परवलची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी या ठिकाणी मी 8 ते 9 परवल घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याची साल आपण चाकूच्या सहाय्याने काढणार आहोत। पिलरने साल काढली तर जास्त काढली जाईल, तर चाकूने अगदी सहज हलक्या हाताने ती छान काढून घ्यायची आहे। पहा, या ठिकाणी आपली साल काढून झाली आहे। आता ते दोन्ही बाजूने कट करून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेल्या परवलची देखील आपण साल काढून घेऊयात। पहा मैत्रिणींनो, आपली सर्व साल काढून झाली आहे। आता या ठिकाणी मी 2 मोठे बटाटे अगदी मोठ्या आकारात साल काढून कट केलेले आहेत। आता परवल देखील आपण कट करून घेऊयात। याच्या फोडी तुम्ही अगदी वांग्याच्या भाजीला जसे आपण वांगे कट करतो तसे देखील करू शकतात, पण या पद्धतीने केल्यामुळे परवल पटकन शिजते। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपले सर्व परवल कट करून झाले आहेत। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये हे कट केलेले परवल छान परतून घेणार आहोत। ते परतत असताना त्याला चव लागावी म्हणून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि 2 मिनिट कढईमध्ये छान वाफ देऊयात। पहा, या ठिकाणी हे सर्व परतून झालं आहे। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ज्या पद्धतीने आपण परवल परतले त्याच पद्धतीने बटाटा देखील छान परतून घेऊयात। पहा, बटाटा देखील आपला छान परतून झालेला आहे। आता तो काढून घेऊयात। परवल आणि बटाटा छान परतल्यामुळे भाजी देखील पटकन शिजते। आता आपण पुढील प्रोसेस पाहूयात। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेऊयात। तेल छान तापले की त्यामध्ये मोहरी, जिरी घालून घेऊ। आता यामध्ये 1 छोटी दालचिनी, 2-3 तमालपत्र, 1 सुक्की मिरची घालूयात। त्यानंतर ते छान परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। आता ही फोडणी छान तयार झाली आहे। यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो छान परतून घेऊयात। अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन परतला जातो। कांदा छान परतला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला घालून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तिखट, या ठिकाणी मी मिरची पावडर घातलेली आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालून ते देखील छान परतून घ्यायचे आहे।
पहा, आपले टोमॅटो देखील छान परतले आहे। आता यामध्ये घरगुती काळा मसाला अर्धा चमचा मी वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त वापरू शकतात। आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मगाशी जे परवल आणि बटाटा परतून घेतले होते ते घालून घेऊ। आता हे सर्व छान मिक्स झालेले आहे। आता त्यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। पहा मैत्रिणींनो, आताच ही भाजी किती छान दिसते आहे। आता यामध्ये आपण अर्धा ग्लास इतके पाणी घालूयात। भाजीला उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपण कढईवरती झाकण ठेवूयात। अगदी 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात भाजीला किती छान रंग आला आहे आणि भाजी देखील आपली छान शिजली आहे। अगदी ही कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी ही भाजी आहे। तुम्ही डब्याला देखील देऊ शकतात। पहा, रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।